आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर आहेत. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. सर, खरं तर स्वयंपुनर्विकासासंदर्भात आपण मार्गदर्शन केलं आहे, काय एकूण प्रकारे काय? गिरगावमध्ये स्वयंपुनर्विकासाला खूप वाव आहे. गिरगावमध्ये मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो, त्याला मोठं घर हवं आहे. त्यासाठी स्वयंपुनर्विकासाशिवाय दुसरा पर्याय नाही. मुंबईत स्वयंपुनर्विकासाचा अभियान गती घेत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याला राजाश्रय दिला आहे. जवळपास 12 इमारती पूर्ण झाल्यात. 1600 प्रस्ताव आज त्या ठिकाणी आमच्याकडे मुंबई जिल्हा बँकेकडे आलेत. मला वाटतं इथे अडचण आहे ती पागडीची जागा, शेष इमारती आणि बेनामी जागा. मला वाटतं या संदर्भात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी मगाशीच स्टेजवरनं त्या ठिकाणी बोललो. त्यांना सांगितलं की या संदर्भात आपल्याला धोरण करावं लागेल शासनाला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण जाहीर करा, लवकरात लवकर पागडी, बेनामी आणि शेष इमारतीसाठी आपण धोरण बनवू, अशा प्रकारचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. लवकरच बैठक लावून हे विषय आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि गिरगावकरांनासुद्धा स्वयंपुनर्विकासाची संधी मिळेल आणि ते छोट्या घरातून मोठ्या घरात जातील, अशा प्रकारचा आशावाद या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून मिळाला आहे. मी आमचे श्रीधर जगताप, जे मुंबई सहकारी बोर्डाचे आमचे प्रमुख आहेत, त्यांनी हे शिबिर आज आयोजित करून गिरगावकरांना एक आशादायी अशा प्रकारचं स्वयंपुनर्विकासाचं चित्र उभं केलं आहे. त्याबद्दल त्यांना आणि प्रतिसाद दिलेल्या हजारोच्या संख्येनं गिरगावकरांना मी मनापासून धन्यवाद देतो. इंडिया आघाडीच्या काँग्रेसच्या धोरणावरती सध्या टीका सुरू होत आहे. आदित्य ठाकरे आणि राऊतांच्या या हरियाणाच्या निवडणुकीसंदर्भात आता सांगितलं केजरीवालांचीच काँग्रेसवर टीका केली आहे. केजरीवालांसोबत झालेल्या संवादातून सामनात आता समोर आला आहे. मला वाटतं जे एकत्रित राहून महाविकास आघाडीत एकमेकांविषयी विश्वास नाही, एकमेकांवरची टीका करतायत, उणीधुणी काढतायत, ते एकत्रितपणे काय लोकांना न्याय देणार? त्याच्यामुळे त्यांची आघाडी विस्कळीत झालेली आहे. ते एकत्रित राहू शकत नाहीत, कारण जेव्हा वेगवेगळ्या विचारधारा जोर जबरदस्तीने एकत्र येतात त्यावेळेला त्या चिरकाल टिकत नाहीत. त्याचंच प्रत्यंतर आता या सगळ्या प्रकरणांवरून येत आहे. सर, सामन्यात असं सुद्धा येत आहे की जागा वाटपासंदर्भात काँग्रेसने शेवटपर्यंत जे आहे ते टाळाटाळ केली. त्यांच्या घोळमुळे सर्व जे आहे ते दिल्लीत सुद्धा असं हे निर्णय निवडून आला. कोण बोलतंय? सामन्यात उल्लेख आला नाही. सामना आता किती लोक वाचतात हा त्या ठिकाणी चर्चेचा विषय होऊ शकतो, परंतु मला वाटतं जिथं राहायचं त्याच्यावरच टीका करायची हे उचित नाही आहे. परंतु सामना कसा आहे, गरज सरो वैद्य मरो. संजय राऊतना आली लहर की केला कहर. संजय राऊतांचे जसे सटकेल तसं ते लिहितात, ज्याच्यामध्ये काही तारतम्य नसतं, त्याला अर्थ नसतो. बेडेकरांचे दौरा आहे, त्याच्यामध्ये प्रताप सरनाईक जाणार आहेत, त्यासोबत प्रशासकीय संजय ब्रेटी हे अनुपस्थित राहणार आहेत. कुठेतरी यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचं अहो, तुम्हाला सगळं कोल्ड वॉरच दिसतं. आता मंत्री जाणार तर त्या अधिकाऱ्याची हिंमत आहे का अनुपस्थित राहायला? परंतु ते का अनुपस्थित राहणार याची माहिती तर घ्या. लगेच कोल्ड वॉर कसं सुरू होतं आहे? कुठलाही मंत्री त्याच्या हाताखालीच तो अधिकारी असतो, त्याला काही नियमानुसार बंधनं आहेत, त्याला उपस्थित राहावंच लागतं. परंतु संजय शेट्टींचं काहीतरी काम असेल, आपण ती माहिती घेतलीत का? ती माहिती घेतली नसेल आणि कोल्ड वॉर सुरू झालं आहे. मला वाटतं ते कामात असतील, उपस्थित राहणं शक्य नसतील. हे पहिले खातरजमा करा आणि मग कोल्ड वॉरच्या संदर्भात तुम्ही पतंग उडवायला सुरुवात करा. नक्कीच भाऊ, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.